नमस्कार. लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा एक सुंदर कार्यक्रम मोहने येथे झाला. गरजू मुलांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला हात देण्याचा हा प्रयत्न होता. पाहूया त्याचा हा खास रिपोर्ट. मोहने येथे अमर जीवन ज्योत संस्था आणि मोहने शिवसेना शाखेच्या पुढाकारातून शांताराम महादू पाटील शाळेत शालेय साहित्य देण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अनेक मुलांना शाळेत लागणारे साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमावेळी विजय भाऊ परियार आणि मनीष तोमर यांच्या हस्ते मुलांना वह्या, पेन आणि इतर शालेय साहित्य देण्यात आले. साहित्य मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अनेक मुलांनी आयोजकांचे आभार देखील मानले. या कार्यक्रमाला अमर जीवन ज्योत संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर मान्यवरही मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी मान्यवरांनी मुलांशी संवाद साधला. चांगला अभ्यास करा, मोठी स्वप्ने पहा आणि आयुष्यात पुढे जा, असा संदेश त्यांनी मुलांना दिला. समाजाने अशा कामात नेहमी पुढे यावे असेही यावेळी सांगण्यात आले. मुलांना शिक्षणासाठी मदतीचा हात मिळाला तर अनेक मुलांचे आयुष्य बदलू शकते, हीच भावना मनात ठेवून हा कार्यक्रम झाला. उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही असे कार्यक्रम होत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. गरजू मुलांना योग्य वेळी मदत मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. अशा सामाजिक कामातून समाजात एक चांगला संदेशही जातो. मोहने येथे झालेला हा कार्यक्रम अनेक मुलांसाठी आनंदाचा क्षण ठरला आहे. शालेय साहित्याबरोबरच मुलांना नवीन उमेद आणि नवी प्रेरणाही मिळावी. अशा समाज उपयोगी कामांमुळे शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. मोहने येथील हा सुंदर उपक्रम अनेकांसाठी प्रेरणा ठरला. अशाच चांगल्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या बातम्या पाहत राहा. मी हेमंत केळकर आपली रजा घेतो आणि आपल्याला विनंती करतो की अजून जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. सोबतच सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आमचे सभासद व्हा. धन्यवाद. नाता जपला इथे मनामनाचं घट्ट, सांगत राहतो जन्मजन्मी महाराष्ट्र हे सत्य.